सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचं गूढ अधिक वाढतं आहे। डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येला 15 दिवसाहून अधिक कालावधी उलटला तरी देखील या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा समोर आला नाही। डॉक्टर वळसंकर यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीच्या आत्महत्येची राज्यभरात चर्चा असताना पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला। आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी आणि त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेबरोबरचं कनेक्शन समोर आल्यानंतर हे प्रकरण उलगडण्याऐवजी गुंतताना दिसतंय। या प्रकरणाला नवं वळण देणारी गोष्ट ठरली आहे दिवंगत डॉक्टर वळसंकर यांची सून। पोलीस सासऱ्यांच्या मृत्यूचा तपास करत असतानाच दिवंगत डॉक्टर वळसंकर यांची सून तिच्या वडिलांसोबत बेपत्ता असल्याची चर्चा सुरू आहे। सध्या डॉक्टर वळसंकर यांच्या रुग्णालयाची सूत्र डॉक्टर शिरीष यांच्या पत्नी डॉक्टर उमा यांनी हाती घेतली आहेत। 18 एप्रिल रोजी डॉक्टर वळसंकर यांनी राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आणि या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दुसरीकडे या प्रकरणात 2008 पासून वळसंकर हॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्या मनीषा माने नावाच्या महिलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली। मनीषा मानेनेच पाठवलेल्या ईमेलमुळे नैराश्यात जाऊन डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती आणि त्याच अनुषंगाने तपासासाठी आजही न्यायालयीन कोठडीत आहेत। डॉक्टर वळसंकर यांच्या कुटुंबियाकडूनच मनीषाला पाठीशी घालण्याचा प्रकार वाढत चालला अशी दबक्या आवाजात चर्चा आहे। त्यामुळे डॉक्टर वळसंकर नाराज होते आणि हा विषय कौटुंबिक वादात रूपांतरित झाल्याचं सांगितलं जात आहे। कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केलाय। या प्रकरणामध्ये मनीषानंतर पोलिसांचा सर्वाधिक संशय होता डॉक्टर सोनाली यांच्यावर। डॉक्टर सोनाली या डॉक्टर वळसंकर यांच्या सून आहेत, मात्र पोलीस तपासातील मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या डॉक्टर सोनाली अचानक गायब झाल्या आहेत। त्या वडिलांसोबत बेपत्ता आहेत असं असतानाच त्यांची चौकशी पूर्ण आहे की अपूर्ण याबद्दलची चर्चा आहे। एका नामांकित वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार डॉक्टर वळसंकर यांची सून डॉक्टर सोनाली आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी मागच्या 2 दिवसापासून बेपत्ता असल्याची चर्चा आहे। तर अन्य माहितीनुसार त्या 30 मे नंतर रुग्णालयामध्ये परतणार असून त्या ओपीडी पाहणार असल्याचंही सांगितलं जात आहे।